शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। यंदाचा मान्सून एकदम धडकात दाखल होणार आहे। हवामान विभागाकडून मोठा इशारा आणि मोठी खुशखबर एकाच वेळी समोर आली आहे। पावसाचे आगमन वेळेपेक्षा लवकर होणार आहे आणि पिकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मान्सून 2026 ची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत न चुकता हा व्हिडिओ नक्की बघा। भारतीय हवामानशास्त्र विभागाने IMDने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार मान्सून 2026 यंदा अपेक्षेपेक्षा 5 ते 7 दिवस आधी भारतात दाखल होत आहे। साधारणपणे 1 जूनला केरळमध्ये प्रवेश करणारा मान्सून यंदा 25 मे ते 27 मे दरम्यानच केरळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे। मान्सून लवकर का येतोय तर यंदा बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिण भारतीय समुद्रातील जलद वाऱ्यांची दिशा आणि वातावरणातील आर्द्रतेची वाढ हे सर्व मान्सूनला जबरदस्त गती देत आहे। तसेच ला निना स्थिती सक्रिय असल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे। 15 ते 19 मे दरम्यान मान्सून प्रथम अंदमान समुद्रात प्रवेश करेल आणि तेथून थेट केरळकडे वेगाने सरकेल। मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हवामान विभागाने 5 राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केलाय। जोरदार पाऊस, विजा, वादळी वारे यांची शक्यता जास्त आहे। पाहूया कोणत्या राज्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे। नंबर 1, केरळ, मान्सूनची पहिली धडक, त्यामुळे मुसळधार पाऊस निश्चित होणार। नंबर 2, तामिळनाडू, किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी होतील। नंबर 3, कर्नाटक, दक्षिण अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढणार। नंबर 4, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि कोस्टल भागात पावसाची तीव्रता वाढणार। नंबर 5, महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या सरी असतील। महाराष्ट्रात मान्सून कधी तर तेही सांगते। जर केरळमध्ये 25 मे रोजी मान्सून आला तर महाराष्ट्रात तो 5 ते 8 जून दरम्यान दाखल होऊ शकतो। सुरुवात होईल कोकण आणि मुंबई पासून आणि हळूहळू तर संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल। यंदाच्या पावसातली सर्वात मोठी आणि गोड बातमी म्हणजे खरीप हंगामासाठी वेळेत आणि योग्य वेळी पेरणी करता येणार। मान्सून लवकर येत असल्याने सोयाबीन, तुरी, भात, मक्याची पेरणी वेळेत होईल। अचानक येणाऱ्या वादळांपासून, विजांपासून नागरिकांनी सावध राहावे, अशी अपडेट हवामान विभागाने दिली आहे। तसेच नदी व नाल्यांच्या काठावर जाणे टाळा आणि हवामान अपडेट सतत पाहत राहा। शेतकऱ्यांनो, मान्सून लवकर येणे ही एक मोठी संधी आहे आणि पेरणीचे नियोजन वेळेत करा। बियाण्यांची खरेदी करा व सोबतच खते, औषधे यांचीही तयारी आता सुरू करा। यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्याने जास्त पाऊस सहन करणाऱ्या पिकांची निवड करणे योग्य ठरेल। हा होता मान्सून 2026 चा मोठा अपडेट। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि कृषी माहिती वेळेवर मिळावी म्हणून आजच ॲग्रोड्रीम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।